आणि नेमकं काय होतं याच्यामध्ये, आणि तुम्ही कसे एलिजिबल ठरूच शकत नाही. तुम्ही जे काही सामान्य विद्यापीठातून शिक्षण घेणारे, सामान्य कुटुंबातून आले, आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं 10वी 12वी नंतर काय करायचं, कसं बस इकडून तिकडून माहिती घेऊन हळूहळू शिकलो. जसं जसं शिकत गेलो, नवीन नवीन गोष्टी माहिती होत गेल्या, तसं तसं आपण प्रगत होत गेलो. परंतु आपण सामान्य कुटुंबात जन्माला आलो, आपण मराठवाड्यात विदर्भात जन्माला आलो, हे आपलं पापच आहे. हे आता सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. कारण आपण ज्या भागातून येतोय, या विद्यार्थ्यांचं आता कधीही भलं होऊ शकत नाही. आपल्याला आपलं ज्ञान बघण्याच्या आधीच आपल्याला हकलण्यात आलेलं आहे. कसं ते आता आपल्याला पूर्ण समजून घ्यायचंय. तत्पूर्वी हे चॅनल अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अगदी आपले जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत, ज्या राज्यपाल महोदयांनी हे सगळं तयार केलेलं आहे, ज्या समितीने हे तयार केलेले, त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण एसी मध्ये बसून, मोठमोठ्या केबिन मध्ये बसून हे असे GR बनवतात आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना एका GR मध्ये आयुष्यभराचे बघितलेल्या स्वप्नांवरती लात मारतात. आता समजून घेऊ हा GR काय.